एका राज्याचे मुख्यमंत्री एका जाहीर कार्यक्रमात एका तरुणीचा हिजाब ओढतायत। हो, सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय आणि यावरून राजकीय घमासान सुद्धा सुरू झालेला आहे। कारण हा बुरखा खेचणारे, हा हिजाब खेचणारे आहेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार। नितीश कुमार यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय आणि त्यावरून त्यांच्यावरती टीका होते। हा व्हिडिओ नेमका काय, ज्यांचा हिजाब खेचलेला आहे त्या नेमक्या कोण आहेत आणि ही सगळी घटना काय, तेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात आणि यावर तुमची मतं सुद्धा जाणून घ्यायची आहेत। नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे। घटना बिहारच्या पटना मधली आहे। आज 15 डिसेंबरला बिहारमध्ये आयुष डॉक्टरांच्या नियुक्ती प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित होते। नितीश कुमार यांच्या हस्ते 1283 आयुष डॉक्टरांना त्यांचं नियुक्ती प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार होतं आणि हेच प्रमाणपत्र वितरित करत असताना एक एक करून डॉक्टर येत होते आणि नितीश कुमार त्यांना प्रमाणपत्र देत होते। त्याच वेळेला तिथे एक महिला डॉक्टर आल्या ज्यांनी हिजाब परिधान केलेला होता। त्या हिजाब परिधान केलेल्या असतानाच प्रमाणपत्र स्वीकारत होत्या। त्यावेळेला फोटो सेशन सुरू होतं आणि त्यावेळेला नितीश कुमार यांनी त्यांचा हिजाब खेचलेला एक व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। या व्हिडिओच्या वेळेला झालेला संवाद जो समोर आलेला आहे त्यानुसार नितीश कुमार त्या महिला डॉक्टरला, त्या तरुणीला विचारतायत ये क्या है। त्यावेळेला ती तरुणी म्हणते ये हिजाब है सर, आणि दुसऱ्याच क्षणाला नितीश कुमार त्यांच्या चेहऱ्यावरचा हिजाब खाली ओढतात। यावेळेला या महिला डॉक्टर काहीशा अस्वस्थ झालेल्या पाहायला मिळाल्या। त्याच वेळेला नितीश कुमार यांच्या मागे उभे असलेले बिहारचे जे उपमुख्यमंत्री आहेत सम्राट चौधरी यांनी त्यांना रोखण्यासाठी त्यांचा हात पुढे केल्याचंही त्या व्हिडिओत दिसतंय, पण तोपर्यंत उशीर झालेला होता आणि नितीश कुमार यांनी तो हिजाब खाली ओढलेला होता। या सगळ्या गोष्टीचा हा जो प्रकार आहे हा कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्यानंतर आता हा सगळा क्षण, हा सगळा व्हिडिओ आणि हा सगळा धक्कादायक प्रकार सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय। यावरून नितीश कुमारांवर टीका होते। ज्या महिला डॉक्टरचा, ज्या तरुणीचा हिजाब ओढण्यात आलेला आहे त्यांचं नाव आहे डॉक्टर नुसरत परवीन। एखाद्या तरुणीचा, एखाद्या महिलेचा असा हिजाब ओढणं किंवा तिच्या कपड्याला स्पर्श करणं तिच्या परवानगीशिवाय, आणि तेही एखाद्या जाहीर कार्यक्रमात, एखाद्या मोठ्या स्टेजवरती हा सगळा प्रकार, हा सगळा विचित्र प्रकार करणं कितपत योग्य होतं असे सवाल आता उपस्थित होत आहे। आणि एखाद्या मुख्यमंत्र्याकडून जर हे कृत्य होत असेल तर यावरती कारवाई होणार का, हा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडलेला आहे।